अन्नाला आयुष्यात गरजेपेक्षा फार मोठं असं एक स्थान आहे. आपलं अन्न हे आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा, अस्तित्वाचा एक भाग बनून जातं. आणि म्हणूनच घरापासून शेकडो मैल दूर आपुलकीचे 4 घास सगळ्यांनाच हवेसे वाटतात. वो कहते हैं ना, नीड इज द मदर ऑफ इन्वेंशन. मुश्किल वक्त में ही इंसान की असली प्रतिभा निखर कर आती है. और इसी का एक एग्जाम्पल बनी जयंती कठाले, जो कि है पूर्ण ब्रह्मा की फाउंडर एंड एमडी, जिन्होंने अपनी IT फर्म का जॉब छोड़ा ऑथेंटिक महाराष्ट्रियन वेज क्यूजिन की तलाश में. और वो तलाश उन्होंने खुद ही पूरी की. देश के हर हिस्से में महाराष्ट्रियन वेज क्यूजिन को ढूंढना न पड़े, ये उद्देश्य लेकर शुरू हुआ था पूर्ण ब्रह्मा, जो आज पूरे देश भर नहीं बल्कि दुनिया भर में ऑथेंटिक मराठी वेज क्यूजिन का स्वाद चखा रहा है. जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे आणि मी जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट चालवते आणि याचे ऑलमोस्ट 5000 सेंटर्स ग्लोबल वर्ल्ड प्लेटवर ठेवण्याचा आमचा मानस आहे. याच्या दृष्टीने आम्ही लोकांनी कोविडच्या आधी भरपूर प्रयत्न चालू केले होते. 39 सेंटर अक्रॉस ग्लोब स्टार्ट झाले होते. रशियापासून तर डब्लिनपर्यंत, कतारपासून तर दुबईपर्यंत, इंडियामध्ये सुद्धा जवळपास 14 सेंटर्स रनिंग होते. कोविड नंतर काही पॉज घ्यावे लागलेत. कोविडनी सगळ्यांना शॅटर्ड केलं, पण आम्ही शॅटर्ड झालो नाही. अन्न है पूर्ण ब्रह्म. जयंती कठाले ने ऑथेंटिक महाराष्ट्रियन फूड रेस्टोरेंट चेन की शुरुआत की और आज पूर्ण ब्रह्मा के सेंटर्स दुनिया भर में मौजूद है. पण ह्या कायम ठेवत असताना ना बरेचदा असं वाटायचं की शॅल वी स्टॉप, थांबायला लागेल का, आता पुढं कसं जायचं. हे सगळं करत असताना खरं सांगते, प्रत्येक वेळेला आत्मन्न आवाज आला की त्या सर्व पोटांना पूर्ण ब्रह्म पोचलं पाहिजे, जे भुकेनी नाही तर मानसिकरित्या सुद्धा त्या पुरणपोळीची वाट बघतात आहेत. मग ठरवलं की आता मागे वळून बघायचं नाही आणि चालायला सुरुवात करायची. डोंट स्टॉप ॲट ऑल इन युअर लाईफ. आम्ही लोक कीप वॉकिंग आणि चांगलंच वागायचं असतं आणि चांगलंच वागत राहा आयुष्यभर, तर तुमच्या ॲक्च्युअल गोल्सला तुम्ही अचीव करू शकणार आहे. आधी गोल सेट करा, त्याच्यासाठीचा रस्ता परमेश्वर आपोआप देतो. इट्स लाईक अ गुगल मॅप. तुम्ही गुगल मॅप वापरला असेल सगळ्यांनी. इट इज जस्ट लाईक दॅट, की तुम्ही आधी डेस्टिनेशन टाकताय कुठं जायचंय आणि मग रस्ता मिळतो. मग चॅनल तुम्ही तुमचे शोधा. मग इट कॅन बी अ कार, इट कॅन बी 2 व्हीलर और मे बी फ्लाईट, मे बी ट्रेन. ते तुम्ही डिसाईड करा, पण पाथ मिळालेला असतो. जस्ट वॉक करा. कीप अ ट्रस्ट on every possible resource which you have in hand. Do not untrust anything. That's the only thing I can tell you. मनापासून सांगते, कीप वॉकिंग. पूर्ण ब्रह्मचे पुढचे 5000 सेंटर्स लवकरच तुमच्या शहरांमध्ये पण अँकर ब्रँड सारखे उभे राहणार आहेत. हमारे महाराष्ट्र का खाना हमारे कल्चर का एक बहुत ही अहम हिस्सा है. हर त्योहार के लिए, हर मौसम के लिए, हर सेलिब्रेशन के लिए एक अलग ही क्यूजीन होता है, जिससे पूरी दुनिया को रूबरू करवाया जयंती कठाळे ने. म्हणजे ते बुडाखाली आग लागल्याशिवाय ना खरंच माणूस नाही उठत. म्हणजे हे वाक्य मी अगदी मनापासून म्हणते आणि अनेकदा म्हणते. मला खरंच खायला नाही मिळालं. आम्ही लोक इतके इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स करायचो, पण आपलं मराठी फूड नाही मिळालं. आणि ते नाही मिळाल्यानंतर मग चवताळून उठलो. मग ते फक्त टेबल डिस्कशन नव्हते. मग मी ॲक्च्युली माझा जॉबच सोडून दिला. माझा ड्रीम जॉब जो इन्फोसिसचा होता तो सोडूनच दिला आणि 400 स्क्वेअर फीटचा छोटा सेटअप चालू केला, जिथं सगळे अलाकाट आणि थाळ्या आम्ही लोक द्यायला सुरुवात केली होती. छोटा सेटअप 8 महिन्यात 5700 स्क्वेअर फीटवर नेला, विच वॉज द हायेस्ट लीप एव्हर एनी बिझनेस कॅन डू. आणि जो आम्ही केला, आम्ही ते एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. 250च्या थाळ्या सर्व करायला सुरुवात केली आणि मग पूर्ण फ्रँचायझी मॉडेल सेट केलं. आणि या फ्रँचायझी मॉडेलमध्ये फक्त लेडीजला फ्रँचायझी मिळतील, ओनली जेंट्स कॅन नॉट टेक अ फ्रँचायझी, म्हणून ही सुरुवात झाली. आणि आता माझ्यासोबत 200च्या वर एम्प्लॉईज जुळलेले आहेत. अनेक फ्रँचायझी ओनर्स आणि लेडीज जुळतात आहेत. सुरुवातीला 3 मराठी रेस्टॉरंट आणि आता 2500च्या वर मराठी रेस्टॉरंट. हा लीप मागच्या 1 डिकेडमध्ये आलेला आहे आणि ही मेहनत आहे त्या पूर्ण ब्रह्माच्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू. ऑथेंटिक मराठी वेज खाना ना मिलने की आपदा को अवसर में बदला जयंती कठाळे ने और आज बन गई दुनिया की सबसे बड़ी महाराष्ट्रियन वेज फूड चेन की ओनर और सभी देशवासियों के लिए एक मिसाल. धन्यवाद.